दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा या ठिकाणी स्मृतिदिन सोहळा आपण घेण्याचे ठरविले आहे। या सर्व महामानवांना प्रथमतः मी अभिवादन करतो। छत्रपती संभाजीराजे यांना त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आपल्या या विठ्ठलवाडी परिसरातील 8 मार्चला जी दुःखद घटना झाली, आपल्या या विठ्ठलवाडी परिसरातील 3 मुले चीड करून 18 ते 25 वयोगटातील चापले बंधू एक नगराळे दुर्दैवी मृत्यू झाला आणि नुकताच त्यांचा परवाला अंत्यसंस्कार या वणीमध्ये झाला। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण या तिघाही चीड तरुण मुलांना श्रद्धांजली म्हणून आपण 2 मिनिटात या छोट्याशा या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाच्या तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सुचवतो आहे, सांगतो आहे तर तुम्ही इतर कौशल्य संपादित करा, म्हणजे आकलन करायचं कौशल्य म्हणजे कुठलंही कौशल्य असो, म्हणजे अनेक कौशल्य आहे, व्यवसाय संबंधी आहे, तुमच्या व्यक्तिमत्वा संबंधी आहे। इतिहास आहे तो इतिहास चुकीचा सांगितला गेला आहे की जसं ते व्यसनी होते किंवा स्त्री लंपट होते, अशा प्रकारे जी चुकीची माहिती आपल्यापर्यंत आतापर्यंत पोहोचवली आहे ती माहिती चुकीची आहे। अलीकडच्या संशोधनामध्ये ते जर तसे असते तर त्यांनी लढाई जिंकल्या नसत्या आणि शत्रूवर मात केली नसती, हे निश्चितच आहे। त्यांनी लेखन केलं नसतं। आपल्याला यांनी वाघाच्याही गबळ्यात हात घालून वागला तर गबळा पडला आणि या महाराष्ट्र राज्याला एक नवी दिशा आणि नवी वीरता देण्याचं कार्य यांनी केलं। अगदी अवघ्या 32 वर्षाच्या कालमर्यादेत एक महान लेखक आणि साहित्यिक म्हणून ज्यांची ख्याती आहे। 14व्या वर्षी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण 14व्या वर्षी आमच्या वीर संभाजीनं, आमच्या साहित्यिक संभाजीनं 4 पुस्तकं निर्माण केली आणि तेही संस्कृत आणि मराठीमधून। अशा या वीर पुरुषाचा स्मृती त्यांना अभिवादन करतो। त्याच निमित्ताने अनेक दादांनी जे आपल्याला जे 2 फोटो दिले आहेत त्याच्याबद्दल टोगे सरांनी जे आजची जी माहिती दिली अगदी बालमित्रांना सगळ्यांनाच समजली असेल आणि बालमित्रासाठीच आजचा बाल संभाजी म्हणून शास्त्रवीर संभाजीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं टोगे सरनी ज्या याला माहिती दिली तर सगळ्यात बालमित्रांना सगळे आवडली असेल तर आभार प्रदर्शन करतो।